हॅलो हॅलो. अरे वसाडा कुठं पोहोचलास? आताच उतरलो. अरे ये लवकर. महालक्ष्मी मंदिर जवळ आहे. आता महालक्ष्मीला काय करतोस? अरे इकडे वरच्या पेडर रोडला आहे. पेडर रोडला त्यांचा ऍड्रेस पाठवा ना. ड्रेस होय. वसाड्या. अरे डोलं बंद करून ज्याला पहिला कोणाला हात लागेल त्याला विचार अंबानींचं घर कुठं आहे समजलं? अंबानीचं हा. घर. आणि कसं आहे आपण सर्वसामान्य माणसं ऍड्रेस विचारताव पण ही मोठी माणसं आहेत ना जगाला ऍड्रेस करतात. अच्छा. पोच लवकर. होय होय पुस्तक. हा लवकर पोच. होय. आधी सुधी गोष्ट नव माझ्यामध्ये अनंत अंबानीचा लग्न आहे आज माझ्या पुतण्याचा. हा ये पटकन. होय, आलोय. जो येणार माझे बाबा जामसांड्यावरनं आणि धीरू काका म्हणजे आपलं धीरूभाई अंबानी जामनगरवरनं एकाच वेळी नशीब आजमावायला मुंबईत आलं. काय समजलं? पण ते कसं आहे ते आलं तर काही त्याला राहायला खोली बिली काही घरबी काही नव्हतं. तर काय आमचं गिरगावला म्हणजे असं ग्रामस्थ मंडळाची जी खोली आहे का नाही तिथंच राहायचं. पण झालं असा माझं बाबा आहेत का नाही सारखं सारखं पेरणीसाठी गावाला जायचं. तेवढ्यात जो धीरूबाई कधी पुढे गेलो कोणालाच कळलं नाही. हा ये याला ये लवकर. मोऱ्यांनो किती लांब आहे व? अरे आपली काय वाडी आहे काय असा पाऊल टाकलं की आली वाडी वासाडी. कुठं लाइटिंग कुठं करायची? एवढंच लाइटिंगचं सामान आणलंयस होय आणि एकच करणं. होय. हा गावावर ना एवढंच घेऊन आलायस तो? हा. अरे वसाड्या काय बारशाचं लाइटिंग करायचं नाही आहे अँटीला लाइटिंग करायचं आहे. मोऱ्यांनो तसला काय माका जमाचा नाही. अँटीने मारल्यानंतर अरे अँटी नव अँटीला अरे अंबानींच्या घराचं नाव अँटीला. अँटीला आता मला सांग तुझ्या बापसान तुझ्या घराचं नाव काय ठेवलं नाही? सद्गुरू. हा तसंच त्यांनी अँटीला असं त्यांच्या घराचं नाव ठेवली नाही का नाही? त्या आईशीचा भाऊ ठेवलेला आहे तिकडे बघ तेच वाकून आता त्यांचं काम करतायत. मंगलसूत्र बाहेर काढ. कशासाठी गेली नाही तर दिसायला नको बस. आणि बघ असा माईक नाही आहे हॅलो माईक चेक सवय आहे लग्नात वाकलायची तुला. इथं आहे काय सांग इथे एक न बोलीस की बरोबर तिकडे जाईल. हा ते काय काळजी करू पदर घे पदर. दोन सासरे इथं आहे कळत कसं नाही तुला नेण्यासारखी नाही कुठे तुला. सर सुरू करेल. हो सर. वहिनी मगाशी काय म्हणाल तुम्ही आंटीला नाव कसं पडलं? अहो गावातून नीता वहिनीला कधी पण फोन केला ना की वहिनी मुंबईत ना एका पोरीला ना जरा शिक्षणाची गरज आहे तर म्हणायची करू की आणतीला. आणि गावातल्या कुठल्या पण पोरीचं लगीन लावू द्यायचंय मुंबईला तर म्हणायची लाव की आणतीला. आणि कुठल्या पण पोरीला आहे ना कुठलं पण काम करायचं असेल ना तर म्हणायची करून देऊ की आणतीला. म्हणून घराला पण तेच नाव दिला नाही आणतीला. हे अँटीला इथं अंबानी राहतात. कुठल्या मजल्यावर राहतो तो? अच्छा कुठल्या मधल्यावर काय अख्खीच्या अख्खी बिल्डिंग त्यांची आहे. ही अख्खीच्या अख्खी बिल्डिंग. मग तसा बघा गेलास ना घरात 5च माणसं आहेत होय. पण कसा दिमतीला 600 माणसं आहेत त्यांच्यासाठी हा घर बांधलेला आहे. काय समजलं? दिमतीला खायची गोष्ट नव किती 600 माणसं वासाठी पडली त्या तोंडावर. फोनवर काय बोललो होतो ही एक माल घेऊन आलायस हा कुठे आयशीच्या भावाच्या ठिकाणी लावणार लाइटिंग नको काही नाही वाटल तर चारी बाजूला पूर्ण लाइटिंग झाला पाहिजे. होय होय. हा होय. आणि होय काय आणि हा करणं काय एक हा आवाज आणणार आहे कुठे लालबाग मार्केटला जा एवढं करणं असेल सगळं जमा कर आणि चारही बाजूला करणं लाव. बरं. अगदी वालकेश्वर पासून वरलीपर्यंत आवाज दुमदुमला पाहिजे. होय होय. अरे लग्न कोणाचं आहे? प्रभाकर मोरेच्या पुतण्याचा होय. आनंद अंबानीचा. काय समजलास? आम्ही तिघ जण म्हणजे लहानाचं मोठं एकत्रच झालेलं का नाही. हो म्हणजे अंगणेवाडीचे आम्ही एकदा जत्रेला गेलो होतो ना आम्ही फोटो पण काढलेला आहे तिघांनी मिळून. काय समजलं? थांबा तुम्हाला दाखवतो फोटो म्हणजे कसं तुम्हाला असं वाटेल की बाबा खोटं बोलतायत. एक कुठे गेलं काय काय कुठं काय हा करून ठेवली आहे ना काही समजत नाही. हा बघा हा दिसतोय फोटो तुम्हाला. हा बघा हा जो आहे ना हा मुकेश आणि हा जो मधला आहे ना कातील तो मी. हा आणि हा बघा रुसून बसलाय तो अनिल. अच्छा अनिल अंबानी. तुमचं नातं कसं होतं? काय झालं? अच्छा कर लो दुनिया मुठ्ठी में. नाही हे यांचं ब्रीद वाक्य. अनिलचा झाकली मूठ 1.25 लाखाची असं आहे. म्हणजे काही सांगता येईल का तुम्हाला? अहो मोऱ्यानू ऐका ना फोन लावा. तुला लावा ना हो. मुकेश भाऊनी आपल्यावर जबाबदारीचं काम सोपवलंय ना. अच्छा म्हणजे आता परत मीच वाईटपणा घ्यायचा.
वाईटपणा घ्यायला नको. चुलताय ना. चुलताय ना पण त्याला कलाय नको. त्या दिवशी अनिल काय बोला माहिती, प्रभा तुझ्यामुळं आम्ही 2 भाऊ वेगळे झालो. प्रभा काय तर म्हणे माझा ना डोला आहे त्यांच्या जमिनीवर. अरे मला 2 डोल, कुठल्या जमिनीवर माझा डोला पोचणार आहे त्यांच्या. जाऊ दे हो. जाऊ दे, सोडा तुम्ही. तो वरचा आहे ना तो बघतोय. टीना वहिनी माझ्याशी पण पूर्वीसारखी बोलत नाही. मागं जेव्हा हल्दी कुंकाला आली होती ना घरी, त्या तिच्या पुढं मी अशी वटी भरायला वाकली तर गळ्यातला हार बघून जलत होती. परिस्थिती माणसाला घडवती हो. जाऊ दे तुम्ही ते सगळं सोडा. घरातलं लग्न आहे ना, तुम्ही अनिल भाऊंशी बोलून घ्या. हां, बोलवा त्यांना. अहो गावच्या विहिरीवरनं ना दोघा भावांच्या आपसापसाचं भांडणं. आता मी कशाला मध्ये पडू. हा, पाण्याच्या विहिरीवरनं भांडणं कोणाला चुकली नाहीत. अगो पाण्याच्या नाही, पेट्रोलच्या विहिरीवरनं. पेट्रोलच्या विहिरी? पेट्रोलच्या विहिरी होत्या का नाही. त्याच्यामध्ये काय झालं, हा म्हणी मी माझी मोठ लावले, ही माझी मोठ. हा म्हणी माझी मोठ लावले, माझी मोठ. तर दोघांची अशी भांडणं त्या मोठीवरनं, माझी का तुझी, माझी का तुझी. आता अनिल येईल लागणार पण ते कसं लांबनच नमस्कार जाईल. बाकी काय करणार आहे तू. तुम्ही प्री वेडिंग पार्टी यांची गाजवली म्हणे. हा मजा आली होती. ही बघा कोणती सटवी नव रियाना. हा ना, नुसते कमरेत हात घालून फोटो काढत होती आणि हे पण आपली चिकटायला गेली. त्यात माझी काही चूक होती नाही, माझी खरंच त्याच्यात काही चूक नाही. काय झालं, माझी सगळी धावपळ म्हणजे सगळी लग्नाची जबाबदारी माझ्यावर. मला वेल होता कुठं. पण तेवढा आमचा वासडा पुतण्या आला, काका स्टेजवर चल. मी म्हटलं अरे नको. सो हात धराने स्टेजवर घेऊन गेला. स्टेजवर गेलो तर मग ही जबर फॅन माझं काय देह आहे का नाही. ते मला म्हणलं शालूचा डान्स करून दाखव. तर म्हटलं याडायच काय तू, शालूचा डान्स काय. एवढी जगातली सगळी माणसं इथे येऊन बसली आहेत, यांच्यासमोर शालू कुठं करू. पण तेवढ्यात ही आली, कायचं बोलले पण मला काही कळलं नाही. पण ती म्हणाली आपण मला तुमच्याबरोबर करायचा शालू डान्स, ते आपण कॉलॅप करू. तर म्हटलं करू काय, कॉलॅप करायचं तर कर, मला काय त्यातलं काही समजायचं नाही, कर. मग हिच्यासाठी मी स्पेशल शालूचं गाणं वेगळं बनवलं जागच्या जागे. काय समजलं, अगं शालू झोका दे गो रिहाना, शालू झोका दे गो रिहाना. माझी आई तुम्हाला सांगतो कमरेत हात घालून. आणि हाय गुणी पोरगा, एकदम गुणी आहे. ह्यांचा डान्स बघून ना लगेच आला आणि केळ्यामधून मोबाईल फोन काढला आणि यांच्यासोबत फोटो काढला. तरी मी ह्यांना सांगत होते ह्या पोरगाला एकदा विचारून बघा म्हणून आपल्या संगीतासाठी. काय बोलतेस काय, सोपतं काय तुला जावे म्हणून याला विचारायचं. कोण आहे माहिती आहे तुला तो, ऑरी. हा, केळ्यामधनं मोबाईल काढला तू दिसला तुला, तो तेवढाच आहे, कवर पुरतच केळा. नाही गल ना त्याला गल नाही, तो बघा असतोय त्याच्याकडे कॅमेरा फिरू. हा हॅलो काय रे, नाही पासेस बिसेस काय नाही, काही याडायच काय, काही जी गोष्ट आहे इथं माझ्या नाकात दम आलेली आहे. तुम्हाला काय आहे एव्हा पण हो मोऱ्यांनो, केलीचं काम कुठे लावू. बरं झालं आलास, बरं आठवण केलीस. एक काम कर, 2 केली इथं लाव आणि 2 केली वरती म्हणजे गच्चीवर लाव. गच्चीवर? अरे हेलिपॅड नेल तर काय करणार आहे, हेलिकॉप्टर असं माहिती आहे, हेलिकॉप्टर त्याच्यानं आले तर वर 2 केली तर 2 खांब नको म्हणून तिकडे वरती लाव. आणि बघ कोणीतरी म्हटले आहे केल्याने होत आहे रे, दोन्हीकडे केल्याची पाहिजे. मी कामात आहे, पटकन कामाला चल. हा चल. पोरगा दमला ग भारतभर पत्रिका वाटून. ए काय रे, ते भजनी मंडळ बोललेलं आहे तर आणायला गेला होतास काय. बाबा जस्टिन बिबर तो उद्या येणार आहे, मीच जाणार आहे आणायला. केवढी मोठी कामगिरी आहे आज त्या. काय गे आयरासाठी एवढी बॅग पुरेल काय. झालं शेवटी तुम्हालाच बसवला नाही ना आयर लिहायला. यायला म्हणजे हो माझ्या एवढा विश्वासू माणूस आहे कुठं या जगात. आणि मोठ्याच्या लग्नात सुद्धा मलाच बसवली नव्हता का नाही. ते दुबईचा राजा ना, दुबईचा राजा, त्यानं डायमंडचा खाडा दिला नव्हता डायमंडचा. आणि इराणचे राजन रोल्स रॉयलच्या चाव्या त्या सगळ्या माझ्याकडे होत्या. तो सगळा आयर मी बॅगेत भरला, लिहून ठेवला होता आणि तसा त्यांना नेऊन द्याला होता. काय समजलीस बाबा, आपण काय आयर करणार आहोत. अरे हो आयराचं राहिलं नाही काय, आयराचं काहीतरी हांडा निकलची देऊया काय. ठेव काहीतरी. अरे काय होतं त्याला. आणि बऱ्याच वेळेला आपण त्याचा आवाज पण ऐकलेला नाही आहे.
अनंतास मोऱ्याकडून सफर बाबा कॅश देऊया आपण. बर हा पैसे द्यायचे. नाही ठीक आहे तू बरोबर आहे. आता म्हणजे मी काय म्हणतो धीरूबाईनी बाबांना किती अहेर दिली तर आपल्याला माहिती नाही आहे. तो वही लिहून ठेवलेला आहे. ते जरा वही आणतेस का बघ ते तिकडे आहे वही पटकन आण बघू. हा बघ बघू थांबा. धीरूबाईंकडून 701 रुपये. 700 काय आपण 751 रुपयाचं पाकिट भरूया. हो बाबा, तेव्हाचे 701 रुपये आणि आताचे जवळपास लाखभर रुपये तरी असतील. काय 1 लाख रुपयाचा आहेर करायचा आहे मग तर काही नाही 751 रुपये द्यायचे. आणि तसं कसं तो माझा चुलता आहे का नाही, माझ्याकडनं आहेर घ्यायचा नाही. पोराचे पाय पालण्यात दिसतात तर काय खोटं नव्हतं. म्हणजे काय झालं म्हणजे गौरीला म्हणू नको, शिमग्याला म्हणू नको, मुकेश आमच्या गावी यायचा का नाही. मग आम्ही कसं सगळे सवंगडी जमायचं, मुकेश मी आम्ही सगळे असं लांब असं कुठेतरी झाडाखाली जायचा आणि आम्ही टेलिफोन खेळायचो का नाही. तेव्हापासून तो म्हणायचा माझा टेलिफोनवर जीव हो, माझा टेलिफोनवर जीव हो. आता त्याच नावाची मोबाईल कंपनी काढला नाही, जीव हो. आणि दर गणपतीला ना मुकेश भाऊंचा आम्हाला फोन यायचा. आमची नुसती धावपळ व्हायची हो. नाही कुठं जाऊन बोलू. ते घरात जरा रेंज नाही ना आमच्या, मग आम्ही त्याच झाडाखाली जाऊन त्यांच्याशी बोलायचो. हा हॅलो, अरे सगळी इमाना धुतलीस काय? अरे सगळी थो पटकन, पाहुण्यांना आणायला न्यायची ती सगळी हॉलवर. मग आणि अक्कल दिसू नको आहे. हा सगळ्या बघ, शॅम्पू वाश नको, डिझेल वाश. बाबा हा ओ बाबा, हा चल ठेव. हा काय रे? मुकेश काकाने विधीच्या सामानाची यादी दिली, एकदा बघून घ्या आणि लगेच जाऊन घेऊन या. हे काय आहे? हा तामिळनाडू वरनं हळद, आंध्र प्रदेशचा कुंकू, केरळावरनं केलीची पानं, गोव्यातनं दुर्वा. हे काय रे? ते अक्षतांसाठी पंजाबवरून तांदूळ बघून घ्या एकदा. अच्छा, आणि कास पठारावरनं फुलं, ती कशासाठी? ती आनंददादाची गाडी सजवायची आहे ना, त्यासाठी कास पठारावरून फुलं आणायची. अच्छा अच्छा, म्हणजे एवढी मोठी यादी? हा अरे वसाडे मी काय स्पायडर मॅन आहे असा उडून जाणार पटकन घेऊन येणार. आणि दादर मार्केटला सगळं मिळतं, एवढं लांब काय पाहिजे. आणि हा पटकन सगळं होणार आहे एका ह्याच्यात. अहो बाबा, तुम्हाला कुठे ट्रेन किंवा बसनी जायचंय, हेलिकॉप्टरनी जाऊन तर यायचंय. होय काय? हा मग ठीक आहे. आणि बाबा, गोव्यावरून येताना हेलिकॉप्टर आपल्या गावी 2 मिनिटं थांबवा. कशासाठी? आनंद दादाला आपल्या आईच्या हाताची कुळताची पिठी आवडते, माहितीये ना तुम्हाला. हो त्याला आवडते. होय होय, चाल चाल चाल. हा. आमचा आनंद एवढासा होता, किरकोळ. नीतावहिनी बाजाराला मसाले आणायला जायची दुबईला, तेव्हा माझ्याकडेच ठेवून जायची त्याला. आणि म्हणायची वासंती, मी 2 तासात पटकन जाऊन येते, हा तोवर ह्याच्याकडे जरा लक्ष दे. मग काय अंगा खांद्यावर खेळायचं हो पोरगा माझा. आता खेळवून दाखव. गबसाव, पोराचं खाणं काढू नका. मी कसलाच भेदभाव केला नाही कधी. माझ्या जे पोरांच्या ताटात वाढायचे ना, तेच त्याला पण वाढायचे. पण काय खायचंच नाही हो. मी आपलं सारखं त्याच्या मागे लागायची. बाबा खा रे, पण कसलं काय. मी म्हणायचे अरे खा, जरा अंगाला लागल तुझ्या. मावशी पिठी भात, मावशी पिठी भात, मावशी पिठी भात. त्याला पिठी लय आवडायची. काय झालं? आता सासरी गेल्यावर त्याला पिठी भात कोण खायला घालणार हो? अगं तो घर जावी होऊन जायत नाही आहे, त्याच्या घरात पोरगी येणार आहे आणि त्याला कोण घर जावी करून घे? तू घेशील? जो उगाच खपली काढली. चल उठ बघू आधी, 2 घास खाऊन घे. हा असं सुटकासारखा चेहरा करून बसू नको. आपल्या नशिबात नव्हता म्हणायचा आणि पुढे चालायचं. काय मागितलं होतं बाबांकडे? शब्द टाकून बघायला काही हरकत नव्हती. आणि आई, मुकेश काका मला काही नाही म्हटले नसते. आई, तुला आठवतंय मी आणि अनंत जेव्हा लहान होतो तेव्हा राजा राणी खेळायचो, तेव्हा मला मुकेश काका कसे म्हणायचे, माझी बहू आली, माझी बहू आली, माझी बहू आली. पोरी, अगं तुला त्याच्यापेक्षा चांगला मुलगा भेटेल. नकोय मला दुसरा कोणी, मी केलं असतं ना ऍडजस्ट. आणि आई, हे रंग रूप शरीर असं काही नसतं ग, भावना महत्वाच्या. पोरी, तुला माझी शपथ आहे, अगं विसरते अनंताला. चल उठ आता, आपल्याला नीता वहिनींबरोबर राजस्थानला जायचंय.
अगं राजस्थानला किल्ला बुक केलाय त्यांनी मेहंदी कार्यक्रमासाठी. मेहंदी काढायला 100पेक्षा जास्त आर्टिस्ट येणार आहेत तिकडे इजिप्तला. चल बघू, चल उठ. मला ना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. पण हे बाबा जरा कॅमेरा बंद कर. काय आहे म्हणजे अंबानींचं आडनाव आहे ना, मुलात अंबानी हे नव्हता. ते झाली गंमत अशी. काय झालं म्हणजे धीरूभाई आणि माझे बाबा कोकणात गेले होते फिरायला गेलो होतं. तर मांजरानं फिरत होतं. तर त्यांना काहीतरी दिसला. तर बाबांना विचारली धीरूभाईनी, हा काय रे? तर म्हणाली ही सगळी फळं आहेत. अंबानी जांभला, अंबानी जांभला. तर बरोबर जो अंबानी त्याने नाव हिरलीन का नाही. अंबानी लय आवडलं त्यांना. म्हणजे लक्षात आलं असेल तुमच्या, अंबानी जे आडनाव आहे हे माझ्या बाबांनी ठेवलीन म्हणून तर आज अंबानी आहे. काय समजलं? हा आई संध्याकाळी मी जेवायला नाही या. कुठं चाललास मारायला? अहो ते मुकेश काकाचा फोन आला होता, त्यांच्यासोबत पत्रिका वाटून येतो. त्यांच्या ते गावी देवाला पत्रिका ठेवायची आहे गुजरातला. मग तिकडनं सुवर्ण मंदिर, मग त्यानंतर वैष्णोदेवी, आणि मग कामाख्या मंदिर, आणि मग बंगालची कालीमाता मंदिर, आणि त्याखाली आलं की तिरुपती, आणि मग हे सगळं करून डायरेक्ट दादरला येऊन सिद्धिविनायक करून रात्रीच घरी येणार. ए हा तलत कुठे रे चाललायस? पत्रिका कशातून नेणार आहेस? ही पिशवी घे, ह्याच्यातून टाकून ने. धर घ्या. काय घे? काय मिरची कोथिंबीर आणायला सांगतेस घ्या पिशवीतनं? अगं पत्रिका वाटायला आलेला आहे तू. आणि पत्रिका मग काय साध्या सुद्धा काय त्यांची? आपल्या लग्नात पत्रिका होत्या तशा नाही आहेत त्यांच्या, माहिती आहे? अगं एक पत्रिका म्हणजे 4-4 किलोची आहे. अशी बॉक्समधनं दिलेली. त्याच्यात चांदीचा देवारा, सोन्याचं देव आणि काश्मीर वरनं शाल, अशी पत्रिका आहे ती. हा मग पत्रिका पोचवायला 4 एअरबस बुक केल्यात. ते कसं आहे, ही काश्मीरी शाल जी देणार आहेत ना, ती संकल्पना माझी आहे. काय समजलं? तर काय झालं, माझ्या तोंडासारखा शालू असतं ना, तर माझं कुठं मन दुखावू नये, माझ्या भावना कुठं दुखावू नये म्हणून ती शाल ठेवली आहे तिने. काय समजलं? बाबा मला उशीर होतोय. मुकेश काका हेलिपॅडवर वाट बघत असेल, मी येतो. एक कामवा कर. हेलिकॉप्टर मधून हात बाहेर काढू नको. हा सावकाश जा रे आणि लवकर ये. काय झालं म्हणजे त्या वर्षी गणपतीला मी गावी निघालो होतो आणि नेमकी माझी गाडी बांद्र्यावरनं, आणि मुकेशला मला भेट द्यायची होती म्हणून तो असा पेडर रोडवरनं निघाला मला भेटण्यासाठी. तर वरला ट्रॅफिक फुल म्हटल्यावर काय आमच्या दोघांची गाडी भेट होणारच नाही. पश्चाताप झाला. तेव्हा तो मला म्हणाला, परब्या शक्य झाला असता तर समुद्र छेदून मी तुझ्यापर्यंत आलो असतो, म्हणजे मला बांद्र्याला एसटी वर तुला भेटता आला असता. हा पण त्याने शब्द पाळला ना. त्या वरलीच्या समुद्रावर का नाही त्यानं ब्रिज बांधला. हा का तर बांद्र्याला एसटी स्टँडवर मला भेटता यावं म्हणून. काय समजलं? काय म्हणताय, तुमच्या बँड्राला भेटावून ब्रिज बांधला? चुकीचं झाला आता. कशाला एवढा खर्च करायचा ना. काय त्यावरचीच फक्त ना माझी बांद्र्यावरनं गाडी होती, नाही तर एरवी कसा मी मुंबई सेंट्रलवरनं गाडी पकडतो का नाही. काय एवढा खर्च केला सांगणार कोण? अगं ये ऐकलंस काय, मी जरा वरलीला जाऊन येतो. कशाला म्हणजे त्या पुलावर लाइटिंग केली नाही की नाही ते मला बघायला नको जाऊन? पूल काय सिलिंग बोला. तेच ते ऐका, प्रतिशिडी कसा तसं पाण्यात नॉर्दर्न लाईट करणार आहेत. बरं ऐका, जाता जाता ना रेस कोर्सला पण जाऊन या. कशाला? कशाला काय, वरातीसाठी ना अनंतानं न्यूझीलंडवरनं 100 घोडे मागवला नाहीत. त्यांच्या गवताची सोय झाली की नाही तेवढी फक्त बघून घ्या. बरं गवतावरनं आठवला, मी रात्री काही जेवायला येणार नाही आहे. आता काय झाला? अगं काही नाही, मुकेश बाबान फूड टेस्टिंग ठेवला नाही तर जगभरात सगळे मास्टर शेफ आहेत बघ, विनर झालेले. हा तर सगळे जेवण बनवायला येणार आहे. लय घाई ऐकलं काय? ऐक तुमचा फोन आहे. एक मिनिट स्पीकर उठव. हा बोला. हॅलो मोरे. हा ऐकतो बोला. हा मोरे. हा ऐकतो मोरे तुम्हाला ऐकू येत आहे? हा ऐकतो. हा मोरे, ते अंबानीच्या मुलाच्या वरातीचा मार्ग काय असणार ते सांगता का जरा? नाही तो काय कळायला मला मार्ग नाही. काय समजलं म्हणजे वरात हवेत नाही येणार आहे का पाण्यात नाही येणार आहे ते काय अजून मला कळलेलं नाही आहे. अच्छा. काय काय झालं काय? नाही ते काय झालंय,
आम्हाला ते रस्त्याचं काम करायचं होतं ना, तर ते कुठून करू कळत नव्हतं. एक काम करतो, सेफर साईड म्हणून वरळी ते पेडर रोड सगळाच रस्ता क्लिअर करून घेतो. कसं आहे, आपल्या लोकांना सवय आहे ना खड्ड्यांची. अंबानींचे पाहुणे कसे सगळे भारताबाहेरून येणार आहे ना, त्यांना सवय नाही याची. उगाच त्यांच्या समोर लाज नको जायला आपली. बरं ऐका मोरे, मुकेश अंबानींना माझ्याकडनं नमस्कार सांगा आणि माझं ते जरा प्रमोशनचं पण बोलून घ्या. काही नाही, प्रमोशनचं बघतो मी. तुम्ही काळजी करू नको. अच्छा, हा थँक्यू येऊ मग? थँक्यू. हा थँक्यू. अहो असं काय करताय? त्यांना सांगायचं ना की वरात कोकणातून माणगाव मार्गे येते म्हणून. त्यानं काय होणार आहे? अहो असं काय करताय? त्या लग्नानिमित्त मुंबई गोवा हायवे तरी झाला असता. बरोबर. चला मंडळी, आता आम्हाला जायला जावा. काय घटिका जवळ आलेली आहे आणि मुलात काय आहे म्हणजे मंगलाष्टका आहेत ना, त्या आम्हाला फक्त दोघांनाच पाठ आहे, मी आणि शंकर महादेव. आणि मी जर नाही गेलो तर त्यांचं सूर हलायचं. त्याच्यामुळे मला वेळेत जाणं गरजेचं आहे. काय समजलं? आणि ह्यानी पण ना लहानपणी मुकेश भाऊंना शब्द दिला नाही आहे की अनंताला हार घालताना वर उचलणार आहेत म्हणून. उचलो त्याला उचलतो म्हणजे वारसा मला उचलील. अहो काय बोला जाऊन बोलतेस साडी पडीच्या तोंडावरती. पोरानो, अरे चला झाली काय तयार, या लवकर. या चला खालती काय लावा लवकर. तर मंडळी, आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी या सगळ्या प्रेक्षकांना अंबानी आणि मोरे कुटुंबाकडनं लग्नाचं खास निमंत्रण. तर पोरानो बोला, 1 2 3. आमच्या आनंद दादाच्या लग्नाला यायचं, हा? तर मंडळीनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला फारच आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला म्हणून आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनीला पटकन सबस्क्राईब करा आणि इंस्टा आणि फेसबुकवर पण फॉलो करा. आणि हा बघा, हा आमचा जो व्हिडिओ आहे ना, एवढा व्हायरल करा ज्याच्या त्याच्या तोंडात पाहिजे आसोवा. तर बघत राहा आसोवा म्हणजे आपली सोशल वाहिनी. काय नटू बावल्यासारखा. हो काय हो नुसता का बस सासरा आहे, त्यांच्या पाया कोण पडणार? तुझ्या आईशी दाखव. नाही हो. मग पाय पड, पाय पड हे बघू जोड्यान पाय पडूया. ए बरं आजोबांच्या पाया पाडा. चल हा येऊ या. आपली सोशल वाहिनी.